विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील शेवटचे 3 थेरम घेणार आहोत आणि यापैकी एखादा थेरम तुम्हाला परीक्षेला सुद्धा 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो। एक थेरम तर आपल्याला ॲक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे आणि महत्त्वाचे असणारे हे थेरम आहे। तर पहिला जो थेरम आहे त्यापैकी थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स। थेरमचं जे नाव दिलं यावरून लक्षात घ्या, जर सर्कलचे आपण कॉर्ड्स घेतले असतील तर त्या कॉर्ड काय करतात, सर्कलच्या मध्ये इंटिरियर पार्ट मध्ये कुठेतरी एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात। अशा पद्धतीने जर कॉर्ड इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्यासाठी इथं थेरमला आपल्याला नाव दिलेलं आहे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स। आणि स्टेटमेंट जे आहे, suppose two chords of a circle intersect each other in interior of the circle, then the product of lengths of the two segments of one chord is equal to the product of length of two segments of the other chord। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं बघा की जर 2 कॉर्ड असतील सर्कलच्या आणि त्या सर्कलच्या इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट करत असतील, जसे की कॉर्ड AB आणि कॉर्ड CD इंटिरियर मध्ये E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, then the product of length of the two segments on one chord, म्हणजे सर्कलच्या इंटिरियर मध्ये कॉर्डनं इंटरसेक्ट केल्यामुळे एका कॉर्डचे 2 सेगमेंट तयार झाले, एक AE झाला आणि एक BE झाला। मग या 2 सेगमेंटचा प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ 2 सेगमेंट्स ऑन वन कॉर्ड, हा जो प्रोडक्ट आहे हा कसा आहे, इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ 2 सेगमेंट्स ऑन द अदर कॉर्ड। म्हणजे AE आणि BE यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार हा CE आणि DE यांच्या गुणाकाराला इक्वल आपल्याला दाखवायचा आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण या थेरमला बघूया। अतिशय सोपा असणारा हा थेरम आहे। गिवन होईल, या ठिकाणी गिवन मध्ये येईल in the circle with center P, in the circle with center P, आपण P सेंटर असणार सर्कल या ठिकाणी घेतला आहे। सेंटर P, chords AB and CD, chords AB and CD intersect each other at point E, and E is the interior point। आणि E हा जो आहे, E is the interior point, is the interior point of circle। आणि मग या ठिकाणी गिवन झाल्यानंतर टू प्रूव्ह मध्ये आपल्याला जे दाखवायचं आहे, एका सेगमेंट वरील एका कॉर्ड वरील जे सेगमेंट तयार झाले त्यांचा प्रोडक्ट म्हणजे असा टू प्रूव्ह कॉर्ड AB वर तयार होणारे सेगमेंट जे आहेत AE आणि BE, तर AE मल्टिप्लाय BE is equal to CE multiply DE, CE multiply DE हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे मित्रांनो।
आणि या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन जी करायची आहे तर ड्रॉ अ सेगमेंट AC अँड PD कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ सेगमेंट AC अँड BD. तर ही कन्स्ट्रक्शन झाली. त्यानंतर आता प्रूफ पाहूया. प्रूफ मध्ये बघा प्रूफ मध्ये आपल्याला दोन जे ट्रायंगल इथं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे तयार झाले, ट्रायंगल ACE अँड ट्रायंगल DBE यांच्यामध्ये सिमिलॅरिटी दाखवायची आहे, म्हणजे सिमिलर ट्रायंगल दाखवायचे आहेत हे. म्हणून इन ट्रायंगल ACE अँड ट्रायंगल DBE आणि या दोन ट्रायंगल मध्ये आता इथं जर तुम्ही डायग्राम ऑब्झर्व केली तर अँगल AEC इज इक्वल टू अँगल BED व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर इथं अँगल जो आहे AEC कॉन्ग्रंट विथ हा कॉन्ग्रंट आहे अँगल BED ला, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल BED. आणि असं जर आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि त्यानंतर आता अँगल ACE equal to angle DBE, the angle inscribed in the same arc. एकाच आर्क न इन्स्क्राइब्ड केलेले अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट असतात. म्हणून इथं अँगल ACE कॉन्ग्रंट विथ अँगल DBE angles inscribed in the same arc. Inscribed in the same arc. आणि म्हणून ते कॉन्ग्रंट झाले. आता दोन ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर, दे आर फोर ट्रायंगल ACE similar to triangle DBE by A test. Corresponding sides are in the proportion. Corresponding sides proportion मध्ये म्हणजे त्यांचा रेशो इक्वल. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. तर इथं आपल्याला AE ची करस्पॉन्डिंग साइड जी आहे AE अपॉन D इक्वल टू B ची करस्पॉन्डिंग साइड BE अपॉन C आणि याला रिझन देऊया करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर या ठिकाणी आपण केलं तर AE मल्टिप्लाय C is equal to BE multiply D. Hence prove that if the two chords of a circle intersect each other at the interior part, then the product of length of segment on the one chord is equal to product of length of segment on the other chord. तर या पद्धतीनं हा छोटा असणारा थेरम आपण बघितलाय. त्यानंतर दुसरा जो आहे
कॉर्डच्या संदर्भातच आहे, पण एक्सटर्नल डिव्हिजन केलं असेल तर थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड असं त्याला नाव आहे. इथं काय सांगितलं बघा, इफ सिकॅन्ड्स कंटेनिंग कॉर्ड AB and CD of a circle intersect outside the circle in the point E, then A is equal to EB is equal AE multiply EB equal to CE multiply ED हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, सिकॅन्ड्स कंटेनिंग कॉर्ड AB and CD. इथं पहा सर्कलला इंटरसेक्ट करणाऱ्या ज्या लाईन आहेत AE आणि CE आहे. मग यावर आपल्याला AB आणि CD या दोन सिकॅन्ड्स दिलेल्या आहेत. मग या सिकॅन्डला कंटेन करणाऱ्या म्हणजे त्यांना सामावणाऱ्या ज्या या कॉर्डला सामावणाऱ्या ज्या सिकॅन्ड आहेत AB आणि CD या दोन कॉर्ड आहेत आणि त्यांना सामावणाऱ्या AE and CE आर द सिकॅन्ड्स. मग या सिकॅन्ड एक्सटेरियर पॉइंट E मध्ये जर इंटरसेक्ट करत असतील तर या पद्धतीनं पहा सेगमेंट AE मल्टिप्लाय B म्हणजे सिकॅन्डचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्यापासून कॉर्डचा एंड पॉइंट मल्टिप्लाय इंटरसेक्टिंग पॉइंट पासून कॉर्डचा दुसरा एंड पॉइंट, या दोन सेगमेंटची प्रोडक्ट गुणाकार हा दुसऱ्या कॉर्डसाठी पण इंटरसेक्टिंग पॉइंट टू फर्स्ट एंड पॉइंट ऑफ कॉर्ड मल्टिप्लाय इंटरसेक्टिंग पॉइंट टू सेकंड एंड पॉइंट ऑफ द कॉर्ड हे आपल्याला दाखवायचं आहे. तर इथं गिवन मध्ये येईल मित्रांनो, इथं गिवन मध्ये आपण लिहूया AE and C are the seconds of circle AE and C are the seconds of circle intersect these seconds intersect these seconds intersects the circle intersect the circle at points B and D respectively. B and D, and point E is the exterior point of the circle. किंवा त्याला E is the exterior point, is the एक्सटेरियर पॉइंट ऑफ द सर्कल असं आपण इथं लिहू शकतो. एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आणि मग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दाखवायचं आहे आता टू प्रू जे आहे, टू प्रूला जागा थोडी जरी असली तरी छोटं आहे, आपल्याला टू प्रू मध्ये दाखवायचं आहे. इथं टू प्रू मध्ये आपल्याला दाखवायचं आहे AE मल्टिप्लाय EB किंवा B is equal to CE multiply ED. CE multiply ED. आणि हे दाखवताना आपल्याला इथे ऍक्टिव्हिटी म्हणजे पूर्ण करायची आहे. इथं कन्स्ट्रक्शन दिली आहे, ड्रॉ सेगमेंट AD अँड BC. तर ऍक्टिव्हिटी मध्ये पुन्हा एकदा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. त्यामध्ये ट्रायंगल
ADE अँड ट्रायंगल CBE. हे जे दोन ट्रायंगल आहे ADE अँड CBE, तर यांच्यामध्ये पहा अँगल AED हा जो आहे AED कॉन्ग्रंट विथ अँगल CEB. आता AED आणि CEB इज द कॉमन अँगल, म्हणजे अँगल E झाला थोडक्यात अँगल CEB, आणि त्याला रिझन दिलेला आहे पुढे कॉमन अँगल. मग त्यानंतर अँगल DAB बघा, DAB कॉन्ग्रंट टू अँगल BCE. तर या ठिकाणी अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर अँगल्स inscribed angles inscribed in the same arc आणि एकाच आर्कनं इन्स्क्राइब केलेल्या अँगलचं मेजरमेंट इक्वल असतं. मग देअरफॉर ट्रायंगल ADE सिमिलर टू ट्रायंगल CBE. आणि A टेस्ट सगळ्यात सोपी असणारी टेस्ट. मग देअरफॉर AE अपॉन BE, AE आणि BE इक्वल आहेत. AE बाय इथं आपल्याला AE ची करस्पॉन्डिंग साईड CE घ्यायची आहे. करस्पॉन्डिंग साईड जी आहे BE नाही आहे तर CE आहे. AE अपॉन C आणि इक्वल टू. आता त्यानंतर आपल्याला इथं प्रोडक्ट मध्ये जे सेगमेंट आलेत BE आणि ED यायला पाहिजे. आता तिथं DE अपॉन BE, DE अपॉन BE क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मग इथं AE मल्टिप्लाय BE, AE इंटू BE इक्वल टू CE इंटू ED. त्यानंतर आहे टॅन्जेंट सिकॅन्ट सेगमेंट्स थेरम. तर टॅन्जेंट सिकॅन्ट सेगमेंट्स थेरम म्हणजे या ठिकाणी काय आहे बघा आकृतीमध्ये, एक सर्कलची टॅन्जेंट आहे ET, लाईन ET इज द टॅन्जेंट ऑफ सर्कल, आणि लाईन EB ही सिकॅन्ट आहे सर्कलची. तर यामुळं जे सेगमेंट तयार होत आहे त्यांच्यासाठी आपल्याला एक आता इक्वेशन इथं तयार करायचं आहे. जे स्टेटमेंटमध्ये सांगितलं त्याला आपण समजावून घेऊया. पॉइंट E इज इन द एक्सटिरियर ऑफ अ सर्कल. E हा पॉइंट जो आहे सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये. अ सिकॅन्ट थ्रू पॉइंट E इंटरसेक्ट द सर्कल ॲट अ पॉइंट A अँड B. E हा सर्कलच्या एक्सटिरियर मध्ये असणारा पॉइंट आहे, आणि पुढं सांगितलं अ सिकॅन्ट थ्रू E इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट A अँड B. E मधून काढलेली जी सिकॅन्ट आहे ती सर्कलला A आणि B मध्ये इंटरसेक्ट करते, आणि टॅन्जेंट थ्रू E टचेस द सर्कल ॲट पॉइंट T. E मधून काढलेले टॅन्जेंट सर्कलला T मध्ये टच करते. तर या ठिकाणी EA इंटू EB इज इक्वल टू ET स्क्वेअर हे आपल्याला इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. EA इंटू EB इज इक्वल टू ET स्क्वेअर. तर पहा इथं EA मल्टिप्लाय EB इक्वल टू ET स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी दोन ट्रायंगल आता आपल्याला अशी निवडावं लागतील की ज्यांची ET ही साईड कॉमन असली पाहिजे. म्हणजेच ट्रायंगल आता घेणार आपण EAT आणि ट्रायंगल ETB. तर या दोन ट्रायंगल्सला आपल्याला सिमिलर दाखवायचं आहे, आणि यावरून हे आपल्याला प्रूफ मिळणार आहे. तर गिवन मध्ये होईल गिवन मध्ये लाईन EAB, लाईनला पण तीन इथं पॉइंट घेतले तरी चालतील मित्रांनो. EAB is the secant of circle, and line
ET is the tangent of the circle. आता ही tangent आहे आणि E हा जो पॉइंट आहे एक्सटेरियर ऑफ द सर्कल, पॉइंट E is the exterior point of circle. आणि मग असं आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे टू प्रूव्ह मध्ये दिलेलं आहे, टू प्रूव्ह ऑफ द थेरम इज EA into EB इक्वल टू ET स्क्वेअर हे दाखवायचं आहे. आणि त्यासाठी आपण जे दोन ट्रायंगल घेणार आहोत ते आता प्रूफ मध्ये बघा. प्रूफ जे आहे इन ट्रायंगल EAT and ETB, EAT and triangle ETB. आणि या दोन ट्रायंगल मध्ये E हा जो अँगल आहे कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलचा, म्हणून अँगल E कॉन्ग्रुएंट विथ अँगल E बिकॉज कॉमन अँगल. आणि हा जर अँगल कॉमन आहे तर दुसरी जी पेयर आहे आता अँगलची, तर अँगल EAT हा जो अँगल ETA हा जो आहे ना, तर हा अँगल EBT या अँगलला कॉन्ग्रुएंट होईल. अँगल ETA कॉन्ग्रुएंट टू अँगल EBT. आणि याला रिझन येईल टॅन्जेंट सेगमेंट थेरम. टॅन्जेंट सिकॅन्ट थेरम ऑफ अँगल बिटवीन टॅन्जेंट अँड सिकॅन्ट. त्याला आपण टॅन्जेंट सिकॅन्ट थेरम असं जरी लिहिलं तरी चालेल. टॅन्जेंट सिकॅन्ट थेरम. आणि मग यावरून आता देअरफॉर ट्रायंगल EAT सिमिलर टू ट्रायंगल ETB. आणि मग आता करस्पॉन्डिंग साइड्स A टेस्ट वरनं सिमिलर झाले. A टेस्ट करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द प्रपोर्शन EA बाय EA ची करस्पॉन्डिंग साइड ET इज इक्वल टू, इथं पुन्हा ET आपल्याला कॉमन आली पाहिजे, म्हणजे ET अपॉन EB किंवा BE, ET अपॉन EB करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर इथं केलं आपण तर EA मल्टिप्लाय EB इज इक्वल टू ET स्क्वेअर. तर या पद्धतीने मित्रांनो हा देखील छोटा असणारा आणि सगळ्यात शेवटचा या सर्कल या चॅप्टरमधील आणि आपल्या पूर्ण सिलेबसमधील हा शेवटचा थेरम होता, तोही आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन जरूर दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.